नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. ते ओला कोला उबेर कुबेर करत बसण्यापेक्षा तुम्ही मीटरनं व्यवसाय तर करा, भारी नाकारू नका. पण रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी आनंद दिगे कल्याणकारी मंडळ, आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आहे, ही लिंकच आहे. ह्या ऑनलाईनवरती तुम्ही फॉर्म भरा. आता कुठली फी भरायची नाही. ही कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन आहे. ज्या वेळेला तुमचं 60-65 वर्ष वय होईल, 60 वर्ष, त्यावेळी तुम्हाला ह्या मंडळाच्या माध्यमातून काय पेन्शन योजना मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी थोडा ह्याच्यातून हातभार लागणार आहे. तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स ज्या वेळेला काय अपघात वगैरे झाला तर त्या इन्शुरन्सवरती ह्या मंडळाचं प्रेशर राहणार आहे. ते कमाई कमी देतात. तुम्हाला ह्या मंडळाच्या माध्यमातून जर काय अपघात वगैरे झाला, अपघात होऊच नये, परंतु जर काय झाला तर तुम्हाला 50-60 हजारापर्यंत ह्या मंडळासाठी तुम्हाला काहीतरी आर्थिक सहाय्यता मिळेल. आणि आपण हे नवीन गाडी ज्या वेळेला घेतो त्यासाठी सुद्धा ह्या मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला लोन उपलब्ध दिलं करून जाईल. शिवाय शासनाच्या जेवढ्या योजना असतात ह्या मंडळाच्या माध्यमातून सभासदांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुम्हाला वर्षातून एक चष्मा मिळेल. प्रत्येकानं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला यासाठी मंडळाच्या माध्यमातून घरांच्यासाठी सुद्धा ह्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला मार्ग सापडणार आहे. ह्या मंडळाच्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे, असं काही नाही. आता ह्याची फी जरी असली 500 रुपये तुमची सभासद नोंदणी फी आहे, आणखीन 300 रुपये वार्षिक वर्गणी आहे. पण आत्ता कुठली तुम्हाला वर्गणी भरायची नाही. आता ऑनलाईन चालू झाल्यापासून काय ह्याचा अपप्रचार सगळ्या लोकांनी केला आहे ना, असं होतं काय तसं होतं काय. ज्यांनी अर्ज भरले असतील त्यांनी प्रत्येकाला सांगा असं अर्ज भरायचे आहेत. आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवर 3 पेजची फाईल आहे. त्यात तुमचा गाडी नंबर, इंजिन नंबर, चेसी नंबर, तुमची कौटुंबिक माहिती, तुमचं राशन कार्ड अपलोड करावं लागतं, लायसन हे अपलोड करावं लागतं. ह्या गोष्टी आहेत. हे व्यवस्थित फॉर्म भरा की जेणेकरून लवकरच आता कल्याणकारी मंडळाची राज्यस्तरीय बैठक होईल आणि त्या बैठकीत तुम्हाला हे अर्ज मंजुरी होतील आणि मग तुम्हाला फी भरायची आहे मंजूर झाल्यानंतर. पण आत्ता कुणी भरायचे नाहीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आहे.